जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। विजयी करा, विजयी करा, विजयी करा। नायगाव उमरी धर्माबाद विधानसभेतील शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ अर्चना विठ्ठल पाटील यांनाच येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरच्या ऊस शेतकरी ह्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। स्वार्थाच्या आणि फसव्या राजकारणाच्या अंधारात एक अशी ज्योत उगवली आहे जी नायगाव उमरी धर्माबादच्या भविष्याला प्रकाश देईल। ती ज्योत आहे अर्चना ताई। होय, अर्चना ताई, सन्माननीय अर्चना विठ्ठल पाटील गवळी, ज्यांच्या हातात आहे नायगाव उमरी धर्माबादचा सर्वांगीण विकास। त्यांनी फक्त शब्दात नाही तर कष्टात आणि संघर्षातून नायगाव उमरी धर्माबादचं एक नवीन स्वप्न उभं केलं आहे। दादा दिनरात राबूनी आम्ही करीतो चाकरी। दादा दिनरात राबूनी आम्ही करीतो चाकरी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। एकच ध्यास आता शेतकऱ्याच्या मुलीला शेतकरीच आमदार करणार। आमचं ठरलंय, होय आम्ही शेतकरी आणि आम्हीच शेतकऱ्याच्या मुलीला शेतकरीच आमदार करणार। आम्ही शेतकरी आणि ऊस शेतकरी ह्या चिन्हासमोरीलच बटन दाबून आम्ही अर्चना ताई यांनाच विजयी करणार। लक्षात ठेवा ऊस शेतकरी, ध्यानात ठेवा ऊस शेतकरी, विसरू नका ऊस शेतकरी। रोज उन्हात आम्ही होतळतो, कधी पाण्यातही तळमळतो। दादा भुकेल जीव कळवळतो, कधी घामात रागात गळतो। सौ अर्चना विठ्ठल पाटील गवळी महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य पदाच्या प्रमुख दावेदार, किसान कन्या, शेतकऱ्याची मुलगी, महाराष्ट्राची गौरव गाथा तथा त्यांचे पती, जनप्रतिनिधी, लोकसेवेचा ध्यास घेतलेल्या सामाजिक कष्टकरी, कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न एरणीवर मांडणारे माननीय विठ्ठल पाटील गवळी साहेब, राहणार माष्टी, तालुका धर्माबाद। गोडी भाकरीला चटणीची कांदा देईल चवण्यारी। गोडी भाकरीला चटणीची कांदा देईल चवण्यारी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। एकच ध्यास आता शेतकऱ्याच्या मुलीला शेतकरीच आमदार करणार। आमचं ठरलंय, होय आम्ही शेतकरी आणि आम्हीच शेतकऱ्याच्या मुलीला शेतकरीच आमदार करणार। आम्ही शेतकरी आणि ऊस शेतकरी ह्या चिन्हासमोरीलच बटन दाबून आम्ही अर्चना ताई यांनाच विजयी करणार। लक्षात ठेवा ऊस शेतकरी, ध्यानात ठेवा ऊस शेतकरी, विसरू नका ऊस शेतकरी। शेतकरी खातो कष्टाची भाकरी। आपल्या कष्टाच्या जोरावर सामाजिक ओळख निर्माण करणारे म्हणजेच माननीय विठ्ठल पाटील गवळी साहेब, अनाथ गरजू अपंग मुलांना जीवन आवश्यक साहित्य वाटप, वयोवृद्ध रुग्णांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन, सर्व जाती धर्मासाठी संघर्ष समिती आंदोलनात सहभाग, पाठिंबा, गरजू निराधार महिलांना सशक्ती करण्यासाठी शासन दरबारी भरघोस प्रयत्न,
मुस्लिम समाजाचे प्रश्न, घरकुल, कब्रस्तान यासाठी विशेष प्रयत्न, साधेपणाने वाढदिवस साजरे व वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबिर, मच्छीमार संघटना, भोई समाजासाठी शासन दरबारी मुंबई पर्यंत प्रयत्न, अतिवृष्टीमुळे मच्छीमारांचे झालेले आर्थिक नुकसान कोल्हापूर सोलापूरच्या धर्तीवर मिळावी म्हणून विशेष संघर्ष, अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकऱ्यांचे पीक विमा, अनेवारीचे प्रश्न मंत्रालयात धडाडीने मांडणारे नेतृत्व म्हणजेच माननीय विठ्ठल पाटील गवळी साहेब. पडू दे ठिणगी, लागू दे बनवा, आईचं ऋण फेड तू, अंधार भेद उजेड पाड, पहाट नवी कर तू. एकच ध्यास आता शेतकऱ्याच्या मुलीला शेतकरीच आमदार करणार. आमचं ठरलंय होय आम्ही शेतकरी. ऊस शेतकरी या चिन्हासमोरीलच बटन दाबून अर्चनाताई यांनाच विजयी करणार. शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ अर्चना विठ्ठल पाटील गवळी यांचा पुढील प्रमाणे वचननामा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल अशी भूमिका. शेतकरी कल्याणकारी महामंडळ स्थापनाची निकट. महामंडळास भरीव आर्थिक निधीची तरतूद. स्वामीनाथन आयोगाची महाराष्ट्रात काटेकोर अंमलबजावणी. शेतकरी व कामगारांच्या प्रत्येक मुलास 5 लाख रुपयाचा आयुर्विमा मोफत काढून देण्यात येईल. शेतकरी व कामगारास शेकाप पक्षातर्फे खास ओळखपत्र देण्यात येईल. बाजार समितीत हमाल मापाडी लोकांना मोफत थंड पाण्याची सोय करण्यात येईल. कष्ट करणाऱ्यांना विसावा व विश्राम करण्यासाठी स्वतंत्र विश्रामगृह बांधून अथवा भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येईल. मुस्लिम व कुरेशी बांधवांसाठी महिन्यातून एकदा सलोखा भेट देण्यात येऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानचे व घरकुलाचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील. वंचित शेतकरी कामगारांच्या पाल्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण. व्यावसायिक पदविकासाठी भरीव आर्थिक तरतूद. महिलांसाठी अभिनव भिसी प्रत्येकी 100 रुपये प्राधान्य. शेतकऱ्यांना वाजवी दरात खते, कीटकनाशके व बियाणे ग्रामपंचायत स्तरावर व थेट बांधावर उपलब्ध करून देण्यात येईल. बांबळी बंधाऱ्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. त्या संघर्षाचा मोबदला शेतकऱ्यास प्राप्त करून दिला. सहपुरावा सादर. शेतकऱ्यांना 100% कर्ज माफी करणे. 100% अनुदानावर कृषी पंप, कृषी अवजारे मिळवून देणार. MR इजिस सिंचन विहिरीचे अनुदान वाढवून देणे. लढा तू, लढा तू, लढा तू बळीराजा, वाट हीर तुझीच तू, झोकून दे बळीराजा. ही लढाई स्वाभिमानी शेतकऱ्याच्या हिताची, नायगाव मतदारसंघाच्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची, विकासाची. शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ही लढाई लढत आहे तुमच्याच आशीर्वादाने. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरच्या ऊस शेतकरी ह्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा. पडू दे ठिणगी, लागू दे बनवा, आईचं ऋण फेड तू, अंधार